हे आंदोलन सुरू आहे रावणासाठी। रावणाचं दहन करू नका, रावणाचं दहन केल्यामुळे ब्राह्मण समाजाचा अपमान होतोय, अशा घोषणा या आंदोलनात दिल्या जात आहे। हे आंदोलन पंढरपुरात झाल्याचा दावा करण्यात आला। हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असून पंढरपुरात खरंच ब्राह्मण समाजानं आंदोलन केलंय का? करो बंद करो बंद करो रावण दहन बंद करो बंद करो बंद करो ब्राह्मणों का अपमान बंद करो बंद करो ब्राह्मणों का अपमान बंद करो। रावणाचं दहन, ब्राह्मणांचा अपमान। रावण दहनाच्या विरोधात पंढरपुरात आंदोलन। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ पंढरपुरातीलच असल्याचा दावा करण्यात आलाय। यातील आंदोलक रावणाच्या दहनाविरोधात रस्त्यावर उतरलेत। रावणासमोर मडकी फोडून निषेध करण्यात आला। रावण हा जन्मानं ब्राह्मण होता आणि त्याचं दहन केल्यानं ब्राह्मण समाजाचा अपमान होतोय, त्यामुळे ब्राह्मण समाजानं आंदोलन केल्याचा दावा करण्यात आलाय। पण खरंच पंढरपुरात रावणासाठी आंदोलन केलंय का? हा व्हिडिओ कधीचा आहे? पंढरपुरात कुठे आंदोलन झालं? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्यानं आमच्या प्रतिनिधींनी पंढरपुरात जाऊन याबद्दल माहिती मिळवली। सकल ब्राह्मण समाजाच्या नेत्यांची भेट घेतली आणि खरंच आंदोलन केलं का हे जाणून घेतलं। रावण दहन याविषयी पंढरपुरात तर कुठलं आंदोलन झालेलं नाहीये आणि निषेध काय झालेला नाही अजून तरी। पण ब्राह्मण समाजाचं असं म्हणणं आहे की माणसांनी पहिल्यांदा आपल्यातला जे दुर्गुण आहेत ते रावण स्वरूप आहे त्याचं दहन केलं पाहिजे, ही ब्राह्मण समाजाची सर्वसामान्य मागणी आहे। तर आमच्या पडताळणीमध्ये काय सत्य समोर आलं पाहूया। रावण दहनाच्या विरोधात पंढरपुरात आंदोलन झालेलं नाही। आंदोलनाचा व्हिडिओ मध्य प्रदेशच्या उज्जैन मधील अखिल भारतीय युवा ब्राह्मण समाजानं केलं आंदोलन। महाकाल मंदिरातील पुजारीही आंदोलनात सहभागी होते। रावण हा ब्राह्मण होता, दशग्रंथी विद्वान ब्राह्मण होता। सीता मातेचं हरण केल्यानंतर त्याचा श्रीरामानं वध केला, त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी प्रथेप्रमाणे रावणाचं दहन केलं जातं। माणसांमधील रावण रूपी दुर्गुणांचं दहन करावं अशी त्यामागची भावना आहे। रावण दहनाविरोधात आंदोलन झालं हे मात्र खरं आहे, पण पंढरपुरात आंदोलन झाल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला। भारत नागणे, साम टीव्ही, पंढरपूर।